नीट परीक्षेचा पेपर फोडणारा प्रमुख आरोपी आणि आरसीसी क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। त्याला अटक करण्यात आली आहे। त्याच्याशी संबंधित लोकांची चौकशी सुरू आहे। सीबीआय या सगळ्या प्रकरणाचा तपास करते आणि आता ज्या वेळेला शिवराज मोटेगावकरच्या अनेक क्लासेसमध्ये एक प्रकारे क्लासेस बंद पाडण्यात येत आहेत, एक प्रकारे त्याचे कार्यालय सील करण्यात येत आहेत, त्यावेळेला इंटरेस्टिंगरित्या या सगळ्या प्रकरणामध्ये ईडीने एंट्री मारलेली आहे। कारण अनेक वेळा चर्चा सुरू होती शिवराज मोटेगावकर याच्या संपत्तीची। कारण लातूर असेल, नांदेड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल किंवा पुणे असेल, महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये शिवराज मोटेगावकर याची संपत्ती आहे आणि त्याने अनेक ठिकाणी खरेदी केलेली आहे। मग त्यामध्ये कार्यालय असतील, प्लॉट असतील किंवा अन्य प्रकारे त्याने संपत्ती पैसा गुंतवलेला होता। या सगळ्या प्रकरणांची चौकशी आता ईडी करून करण्यात येणार आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर ईडीने त्याची मालमत्तेची चौकशी करण्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून त्याच्या संपत्तीचे विवरण हे मागून घेतलेले आहे आणि त्यामध्ये जर काही अनियमितता किंवा त्रुटी आढळली तर स्वतंत्ररित्या सगळ्या प्रकरणांचा तपास केला जाईल। आता दुसरीकडे सीबीआयने सुद्धा शिवराज मोटेगावकर किंवा त्याच्या संबंधित लोकांवरती किंवा त्याच्या संपत्तीचे तपशील सुद्धा तपासायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळेच गेल्या 2 दिवसांपासून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागामध्ये एक प्रकारे त्याची माहिती एक प्रकारे शोधण्याचं कार्य हे सुरू झालेलं आहे। आता शिवराज मोटेगावकर याच्या नावावरती किती प्रॉपर्टी आहे, कुठल्या शहरांमध्ये त्याने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, कुठे पैसा गुंतवलेला आहे, याची माहिती आता केंद्रीय तपास यंत्रणांकडून आता सामान्य लोकांना कळणार आहे। पण मोटेगावकरचा जो क्लास आहे किंवा त्याचं जे साम्राज्य आहे, या साम्राज्यामध्ये त्याने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केलेली होती। कारण नीट आणि जेई पेपरचे जो क्लासेस तो घेत होता त्याची फीस सुद्धा लाखोंमध्ये होती। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये काय आहे की जर आता पहिल्या प्रकरणामध्ये मोटेगावकर सापडला आहे, ज्यावेळेला त्याने पेपर फोडून अनेक विद्यार्थ्यांना हे फुटलेले पेपर विकलेले आहेत त्याच्या दलालांच्या मार्फत, यातून सुद्धा त्याने बक्कळ पैसा कमावलेला असू शकतो असा संशय तपास यंत्रणांना आहे। आता हे झालं मोटेगावकर याच्याबद्दल। दुसरीकडे लातूरमधलेच रसायनशास्त्राचे माजी प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी यांची सुद्धा चौकशी झालेली आहे। कारण या सगळ्या प्रकरणामध्ये पी.व्ही. कुलकर्णी हा नीट परीक्षेचा पेपर सेटर होता, म्हणजे तो प्रश्नोत्तरे बनवून देत होता आणि या सगळ्या प्रकरणामध्ये त्याला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। कारण जे पेपर लीक झालेले आहेत त्याच्यामध्ये 2 व्यक्ती अत्यंत महत्त्वाचे आहेत, मनीषा मांढरे आणि दुसरे प्रल्हाद विठ्ठल कुलकर्णी। तर या दोन्ही व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे आणि बीड नगरपालिकेने कुलकर्णीचं जे काय बांधकाम सुरू आहे शाहूनगरमध्ये बीड शहरामध्ये ते पाडण्याची तयारी सुरू केलेली आहे। कारण या सगळ्या कुलकर्णीच्या बांधकामाला नोटीस देण्यात आलेली आहे आणि तक्रार आल्यानंतर तिथल्या नगरपालिकेने एक प्रकारे तिथे जाऊन चौकशी केलेली होती, तर त्याच्यामध्ये काही त्रुटी आणि काय अवैध बांधकाम असल्याचं तिथं आढळलेलं आहे आणि नोटीससुद्धा लावली आहे। नोटीसची मुदत संपल्यानंतर कुलकर्णीचं बांधकाम तिथं पाडलं जाईल। दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे, शिवराज मोटेगावकरचा जो आरसीसी क्लासेस आहे पुण्यामध्ये, तिथे सुद्धा तपास यंत्रणांनी त्याला टाळं ठोकलेलं आहे आणि क्लास पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे। लातूरमध्ये सुद्धा मोटेगावकरचा जो क्लास आहे लातूर आणि नांदेडमध्ये, तिथे काही राजकीय पक्षांनी म्हणजे ठाकरे सेनेकडून आंदोलन करण्यात आलं, तिथे सुद्धा तपास यंत्रणांनी चौकशी सुरू केलेली। त्यामुळं मोटेगावकर असतील, कुलकर्णी असतील किंवा मांढरे असतील, या सगळ्या आरोपींच्या मागे कुठल्या शक्ती आहे, कुणी त्यांना पैसा पुरवला, त्यांनी जो या सगळ्या पेपर फुटीतून किंवा अन्य मार्गाने गैरमार्गाने पैसे जे कमवलेले आहेत ते कुठे गुंतवले, याची चौकशी आतापर्यंत सीबीआय करत होतच, पण आता ईडीने सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये एंट्री मारलेली आहे आणि त्यामुळं मोटेगावकरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।